मुळामध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांना ही भाषा शोभतच नाही. हा निषेधच आहे. तुम्ही एक आमदार आहात, सातत्याने तुम्ही जर प्रत्येक वेळेला चुका करणार असाल आणि नको ती वक्तव्य जर टीव्हीवर येऊन करणार असाल, एखाद्याच्या आपल्या सहकारी नेत्याच्या किंवा वरिष्ठ नेत्यांच्या तुम्ही फॅमिलीवर, घरावर त्यांचा बाप काढणार असाल, आई काढणार असाल, कुठे चाललेले ते संस्कार? हे अत्यंत चुकीचं आहे. म्हणजे मी एक लक्षात घ्या की भाजपमधले असू द्या, शिंदेमध्ये असू द्या, आमच्या पक्षातले असू द्या किंवा राष्ट्रवादी काँग्रेस किंवा उबाठामधले कुणी असू द्या, कुठल्याही लोकप्रतिनिधींनी स्वतः आपली भाषा सांभाळणं गरजेचं आहे. आणि माझी खरंच मुख्यमंत्र्यांना विनंती आहे, याआधी सुद्धा गोपीचंद पडळकर यांनी काही चुकीची वक्तव्य केली, तुम्ही प्रत्येक वेळी त्यांना समज दिली. जर ते ऐकत नसतील तर कठोर कारवाई करणं गरजेचं आहे. मला आमच्या गोपीचंद भावांना पण, भाऊला पण म्हणायचंय की का आपल्या बुद्धीचं प्रदर्शन लोकांना दाखवून आपल्याला नावं ठेवून घ्यायची, आपल्यामुळे पक्षाला नावं ठेवून घ्यायची आणि त्यांच्यामुळे त्या अशा वक्तव्यामुळे अख्ख्या म्हणजे तुम्ही कमेंट दाखवली, अख्ख्या आमच्या धनगर समाजाला सुद्धा नावं ठेवण्यात आली. हे होता कामा नये. बरोबर आहे, पण हा आजचा मुद्दा आहे रुपाली, ते हा फक्त आजच्या वक्तव्याचा मुद्दा आहे. अशा पद्धतीचे प्रत्येक पक्षामध्ये एक ना दोन कोणीतरी असे नेते असतातच, तर अशा नेत्यांना अशी वक्तव्य करायला एक अभय दिलं जातं का? कुठेतरी सर्वसामान्यांचे मुद्दे बाजूला पडतात, या गोष्टींवरती चर्चा होत राहते, असं काही यामागे आहे का? तुम्ही काय म्हणाल? नाही, अभय वगैरे दिलं जात नाही, त्यांना तंबी दिली असेल. आता गोपीचंद पडळकर भाऊ सुधरत नसतील किंवा त्यांना समोरच्यानी काही प्रतिक्रिया दिल्यानंतर त्यांचा तो तोल जातोय आणि त्या तोलमध्ये ते मग आता म्हणणार की मी ग्रामीण भाषेतला किंवा याच्यातलं, पण ही भाषा योग्य नाही. तुम्ही आज एक आमदार आहात, तुम्हाला तुमचा दर्जा हा सुधरवलाच गेला पाहिजे. ठीक आहे, एकदा चूक झाली, दोनदा चूक झाली, सातत्याने चूक तुम्ही करणार आणि तुमचे वरिष्ठ थोडीच तुम्हाला माफ करणार आहे. आज संपूर्ण जो बरोबर आहे, त्यामुळे अंकुश ठेवला पाहिजे आणि अशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची रसद दिली जात नाही किंवा अभय दिलं जात नाही असं आपलं म्हणणं आहे. पण मला नवनाथ बंद यांना असा प्रश्न विचारायचा आहे की अशा पद्धतीने वक्तव्य करणारे, आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त वक्तव्य करणारे नेते, आपल्या कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये असणं ही पक्षाची अपरिहार्यता होत चाललेली आहे का? म्हणजे ते इनएव्हिटेबल आहे का?